हॅलो फ्रेंड्स, आज आपण खूप इंटरेस्टिंग विषय बघणार आहोत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आय शॅडो कशी करायची. आता आय शॅडो करण्यामध्ये पण प्रकार आहेत. तर सिम्पल आय शॅडो आहे, कट क्रीजचे आय शॅडो आहे. मग कट क्रीजमध्ये पण प्रकार पडतात. इनर कॉर्नरला कट क्रीज असलेली म्हणजेच हाफ कट क्रीज असलेली आय शॅडोज, मिडल कट क्रीज असलेली आय शॅडोज आणि फुल कट क्रीज असलेली आय शॅडो, असे 3-4 प्रकार पडतात. त्याच्यानंतर एच डी मेकअप करतो त्यावेळेस आपण थोडीशी डार्क आय शॅडो करतो. म्हणजे आय शॅडो करण्यामध्येही किती प्रकार आहेत हे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये बघून कळलंच असेल. पण आज मी तुम्हाला जी आय शॅडो दाखवणार आहे ती फुल कट क्रीज आय शॅडो कशी करायची ते दाखवणार आहे. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. म्हणजे जे काय स्टेप आहेत त्या तुम्हाला समजून येतील. आणि सगळ्यात पहिले जेव्हा आपण आय शॅडो करत असतो, ती कट क्रीज असू दे, सिम्पल असू दे, कोणतीही आय शॅडो जेव्हा आपण करत असतो त्यावेळेस ॲब्रोजला आपण आकार देणं म्हणजेच ॲब्रोजला डिफाईन करणं फार महत्त्वाचं असतं. कारण ज्यावेळेस आपण आय शॅडो करतो त्यावेळेस ॲब्रोजला जर शेप दिला तर तुमचे ॲब्रोजही उठाळून दिसते आणि आय शॅडो देखील उठाळून दिसते. आता इथे बघा, मी कन्सिलर घेतलं होतं. तुम्ही फाउंडेशन घेऊ शकता, कन्सिलरही घेऊ शकता. त्याच्यानंतर मी आयलिडला जो बेस करून घेतला आहे बघू शकता. आय शॅडो करण्यासाठी मी बेस तयार करून घेतला आहे. म्हणजे मी जी कोणती आय शॅडो करणार आहे ती उठाळून येणार आहे, त्यामुळे हा बेस मी इथे तयार केलेला आहे. आणि ॲब्रोला देखील डिफाईन केलं आहे, कन्सिलरने ॲब्रो डिफाईन केला आहे. तुम्ही देखील असं करू शकता, किंवा कन्सिलर नसेल तर फाउंडेशनने देखील तुम्ही असं ॲब्रोज डिफाईन करू शकता. त्याच्यानंतर जेव्हा मी आय शॅडो करणार आहे तर कलर बाहेर जाऊ नये. आता नवीन ज्या मुली आहेत त्यांना जर आय शॅडो येत नसेल तर त्यांचे कलर्स बघा बाहेर जातात. त्यामुळे इथे मी एक डॉक्टर टेप चिकटपट्टी लावून घेतलेली आहे. अशी चिकटपट्टी लावून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आय शॅडो जर केली तर एकदम प्रॉपर शेप तुमच्या आय शॅडोला येणार आहे. त्यामुळे इथे अशी डॉक्टर टेप जर लावून घेतलं तर खूप छान असं येणार आहे. इथे बघा, मी फुल कट क्रीज करते, त्याच्यासाठी मी एक सिंगल डार्क कलरची कट क्रीजला लाईन ओढून घेतलेली आहे. म्हणजे कट क्रीजला मी डार्क कलर दिलेला आहे, म्हणजे मी जी कोणती फुल कट क्रीज करणार आहे ती उठाळून येणार आहे. अशा पद्धतीने कट क्रीज करण्यासाठी आपल्याला एकदम पातळ असा ब्रश घ्यायचा आहे. एकदम शार्प ब्रश आपल्याला पाहिजे. हा ब्रश घेऊन आपल्याला कट क्रीज करायची आहे बघा, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ती छान अशी स्प्रेड देखील करून घ्यायची आहे. व्हिडिओ नीट काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कट क्रीज करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं. हाफ कट क्रीज असेल, फुल कट क्रीज असेल, टेक्निक सेम आहे, फक्त करण्याची थोडीशी पद्धत वेगळी आहे. बघा, कट क्रीज आपण फुल करत आहोत. अशा छान असं मस्तपैकी आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे काय करायचं आहे ते व्हिडिओ तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईलच. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण कन्सिलर किंवा फाउंडेशन तुम्ही ज्याने कशाने कट क्रीज करणार आहे ते पूर्ण तुमच्या डोळ्यांवर पसरवून घ्यायचं आहे. कट क्रीज कुठून करायची हा देखील तुमच्याकडे एक प्रश्न असेल. तर कट क्रीज करण्यासाठी जेव्हा डोळे उघडले जातात आणि डोळे उघडल्या गेल्यानंतर जिथे लाईन क्रिएट होते, जिथे लाईन पडते, ती झाली आपली कट क्रीज. लक्षात घ्या, डोळे उघडल्यानंतर जे लाईन क्रिएट होती ती झाली आपली कट क्रीज. त्याच कट क्रीजला धरून आपल्याला कन्सिलरने किंवा फाउंडेशनने एक छान अशी लाईन टाकून घ्यायची आहे बघा, अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आवडतील ते कलर ॲप्लिकेशन करायचं आहे. तर आता इथे बघा, मी एक ब्लॅक कलरचा एक शेड उचललेला आहे आणि कट क्रीजला थोडंसं अंतर मी सोडून हा ॲप्लिकेशन केलेला आहे. म्हणजे तुमची कट क्रीजची जी लाईन आहे ती एकदम शार्प दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर मी छान असं ब्लेंड देखील करून घेत आहे अशा पद्धतीने. आता ब्लॅक कलर घेतल्यामुळे तुमची आय शॅडो खूप छान उठळून दिसणार आहे. आणि इथे आपण डॉक्टर टेप लावलेला आहे, त्यामुळे तर एकदम शार्प अशी तुमची आय शॅडो होणार आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला जे कलर आवडतील, जे तुमच्या साडीला, ड्रेसला, कॉस्ट्युमला
प्रॉपर शेप देतील तेच कलर तुम्ही इथे घ्या. इथे बघा ब्लॅक कलर मी साईडला ॲप्लिकेशन केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी ग्रीन कलर घेतलेला आहे, कारण मी मुस्लिम ब्राईड करते आणि त्या क्लायंटचा जो कॉस्ट्यूम आहे तो ग्रीनमधूनच आहे, त्यामुळे मी इथे ग्रीन कलर ॲप्लिकेशन केलेला आहे. बघा इकडे ब्लॅक आहे, मध्ये ग्रीन आहे, इनर कॉर्नरला येल्लो आहे. अतिशय सुंदर अशी आय शॅडोज झालेली आहे. मी तुम्हाला इथे शेवटी फोटोही दाखवेल, कारण अशी आय शॅडो करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, पण इथे अगदी 5 मिनिटामध्ये इथे आपली आय शॅडो तयार करून झालेली आहे. फक्त कट क्रीज करण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागतो, नाही तर कलर ॲप्लिकेशन करण्यासाठी अगदी थोडा वेळ, आणि टेक्निकही जर माहिती असेल ना तर अगदी 5च मिनिटात अशी आय शॅडो आपली तयार होत असते. त्यामुळे थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. इथे तुम्ही व्हिडिओ बघून लक्षात घ्या आणि थोडीशी हातावर किंवा कुणाच्या तरी डोळ्यांवर प्रॅक्टिस करून बघा. खूप छान अशी आय शॅडोज होत असते. आणि मध्ये थोडासा गिल्टर यूज केलेला आहे. गिल्टर काय यूज केलाय, कारण थोडीशी त्याला शाईन येण्यासाठी आपल्याला इथे गिल्टर यूज करावा लागतो. त्यामुळे आपण आणि 3D मेकअप बघत आहोत, त्यामुळे 3D मेकअपमध्ये असा गिल्टरी लुकच छान दिसतो, त्यामुळे इथे गिल्टर यूज केलेला आहे. अशी आय शॅडो तुम्हाला अगदी 5 मिनिटात तयार होते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय.